नमस्कार, मी विश्वजित आणि तुम्ही पाहत आहात पिंपरी चिंचवड न्यूज। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानं राज्यात खळबळ उडाली आहे। खरातच्या कॅबिनमध्ये महिलांवर गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आला आहे। आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे। खरातचे आक्षेपार्ह व्हिडिओ बाहेर काढणारा त्याचाच ऑफिस बॉय नीरज जाधव आता पोलिसांच्या ताब्यात आहे। काल संध्याकाळी क्राईम ब्रँचनं त्याला ताब्यात घेतला असून कसून चौकशी सुरू आहे। पोलिसांनी जाधव याला संरक्षणही दिलं आहे। तपासात समोर आलं आहे की नीरज जाधवनं डिसेंबर 2025 मध्ये खरातच्या ऑफिस मधून सीसीटीव्ही फुटेज आणि 58 हून अधिक आक्षेपार्ह क्लिप्स चोरल्या। त्यानं प्रथम खरातकडून 5 करोडची खंडणी मागितली, पण नकार मिळाल्यानंतर पीडित महिलांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। शिर्डीतील एका महिलेवर मॉर्फ केलेला व्हिडिओ पाठवून धमकावल्याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। नीरज जाधवकडून खरातचे राजकीय संबंध, आर्थिक व्यवहार, दमदाटी आणि बड्या नेत्यांचे लागेबांधे याबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे। आज त्याला कोर्टात हजर करण्याचीही शक्यता आहे। याच प्रकरणावर शिवसेना उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे। त्यांनी म्हटले आहे की राज्य मंत्रिमंडळातील 9 मंत्री हे खरातचे नियमित भक्त होते। ते त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात होते आणि काहींशी व्यावसायिक भागीदारीही होती। हे प्रकरण महाराष्ट्रातील एपिस्टिन फाइल्स असल्याचंही राऊत म्हणाले। या प्रकरणाच्या तपासासाठी पुण्यातील IPS तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू आहे। खरातच्या फार्म हाऊस आणि इतर मालमत्तेवर छापा टाकून पुरावे जप्त करण्यात आले आहेत। हा प्रकार राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवत आहे। आणखी धक्कादायक खुलासे होण्याचीही शक्यता आहे। या प्रकरणावर आम्ही सातत्याने अपडेट देत आहोत। यासाठी आमच्या सोशल मीडियाला फॉलो करायला विसरू नका।